पुण्याच्या राजकारणाचा अगदी छोट्या गोष्टी माहिती आहे. आत्ताची महानगरपालिका निवडणूक किती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कसं ह्या सगळ्यांकडे तुम्ही बघता? कारण इतर पक्ष बघितले तुम्ही, जिथे आपल्याला 165 उमेदवार हवे तिथे 2-2, 3-3 हजार फॉर्म भरले जात आहेत. एकूण सगळ्या पक्षांच्या दारामध्ये रांगा लागल्यात इच्छुक उमेदवारांच्या. या सगळ्यांकडे कसं बघता? सगळ्यापेक्षा तुम्ही फक्त भाजप म्हणा ना, भाजपच्या मागे रांगा लागलेल्या आहेत. बाकी सगळीकडं चालली आपल्या हळूहळू लाईनीत. आणि खरं पाहायला गेलं तर महानगरपालिकेचं इलेक्शन हे महत्त्वाचंच असतं. पण आत्ताचं जर तुम्ही बघायला गेला, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फार खतरनाक प्रकारे होतील. कारण का एवढे सारे पक्ष, म्हणजे 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, भाजप, मग RPI, काँग्रेस पार्टी, असे सगळे एवढे पुन्हा अपक्ष. आता जसं सांगितलं गेलं की भाजप जे हे आहेत त्यांचे 50 नगरसेवक, त्यांना न देता ते दुसरा न देणार, मग ते अपक्ष लढवणार किंवा उड्या मारणार. बेडूक-उड्या तर सगळीकडे चालू होतीलच. 2-3 दिवसातच तुम्हाला बेडूक-उड्या दिसतील सगळ्या. कोण ह्या पक्षात होता तो कोण त्या पक्षात गेला. आणि मेन आत्ता सध्या महानगरपालिकेला जाण्यासाठी जो ओढा आहे, जसं आता तुम्ही 2,500 हजार आहेत, तर तो मला कळतच नाही. म्हणजे एवढे समाजसेवक किती चांगलं काम करतील. 2,500 हजार लोक जर इच्छुक असतील आणि ज्यांना रेड कार्पेट असेल, त्यांच्यासाठी तर महापालिका खूप सोपी आहे. पण जो खरंच कार्यकर्ता आहे, ज्याच्याकडे पैसे नाही आहेत, फक्त तो काम करतो, त्याच्यासाठी ही निवडणूक खूप अवघड आहे, एवढं मी सांगितलं. आता टी व्हीवर तुम्ही पाहिलं असेल, संजय राऊत म्हणले की शिंदे 10-10 कोटी देणार आहेत एकेकाला. त्यांनी 10 कोटी वाटल्यावर मॅडम संपला विषय. रात्री 10 कोटी वाटल्यावर तो निवडून येणारच ना. कारण का एक बॉटल और एक बिर्याणी कर देती है बेईमानी, असं पण राजकारण आहे की. आणि तुम्ही म्हणता ना सुशिक्षित लोक, तर सुशिक्षित लोकांच्या सोसायट्यांमधनं, मी स्वतः कोरेगाव पार्कमधली आहे, सोसायट्या म्हणतात आम्हाला स्विमिंग पूल व्यवस्थित करून द्या, आमच्या बिल्डिंगला कलर करून द्या, आम्हाला टाईल्स बसवून द्या. म्हणजे शेवटी आपण जे म्हणतो की नाही अशिक्षित माणसं चुका, सुशिक्षित माणसं पण चुकतायत ना. तुम्ही अशा व्यक्तीला मतदान करा की जो खरंच समाजासाठी काम करेल. परंतु आता या निवडणुकीमध्ये आम्हालाही टेन्शन आहे, कशी लढवायची आणि कसं लढवायचं हे टेन्शनच आहे. बघितलं गेलं तर अगदी खूप कमी दिवस आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. कारण 15 तारीख फिक्स झालेली आहे आणि आत्तापर्यंत लोकांचं जे फॉर्म ओढात आणि म्हणूयात किंवा मला कसं तिकीट मिळेल यासाठीचे प्रयत्न चाललेले दिसतात. याकडे कसं बघताय? नाही, हे चुकीचं केलं. त्यांनी एवढा छोटा अवधी दिला आहे. आता बघा, आजच्या तारखेला नगरसेवक निवडून आलेले असतील. आता ह्याच्यामध्ये फॉर्म भरणार, मग ते फॉर्म चेकिंग, त्याच्यामध्ये चुका निघणार. कांगा मग आता आज टॅक्स भरलेल्या पावत्या, ज्या NOC त्यांना लागतात ना, हरकत प्रमाणपत्र. आता माझ्याकडं ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे टॅक्सेसच्या पावत्या, ते सगळं, ही सगळी जुळवाजुळव वकिलाकडनं ते पेपर चेक करणं, पक्षाच्या अधिकृत माणसाकडनं की बाबा मी फॉर्म चुकीचा भरला तर नाही ना, फॉर्म बाद होणं, या गोष्टी खूप होणार. कारण का एवढ्या वेळामध्ये होऊ शकत नाही. प्रचाराला किती दिवस आहेत आमच्याकडे? 15ला जर तुम्ही मतदान घेताय तर 1-2 तारखेनंतर तर तुम्ही आम्हाला हातात प्रचार देताय. तर 8-10 दिवसामध्ये आम्ही, आज माझा मतदार कोरेगाव पार्क 98 हजार आहे ताई, आमदारकीचा माझा मतदारसंघ आहे. फिरूच शकत नाही, हाऊस टू हाऊस तुम्ही करूच शकत नाही. आजच्या तारखेला लोकांनी हाऊस टू हाऊस चालू केले, खर्च चालू केलाय, पण तिकीट मिळेल का नाही त्याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे अशी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, इच्छुकांची अवस्था प्रत्येक पक्षाने करून ठेवली. आमदारकीच्या इलेक्शनला तुम्ही बघितलं की पवार कुटुंबियांचं काय झालं होतं आणि यावेळेस तर दोन्ही पवार कुटुंबीय एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहे. या सगळ्या पॉलिटिकल गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? पवार म्हणल्यावर बाकीचे सगळे विषय संपले हो. म्हणजे तुम्ही मला पवारांबद्दल का प्रश्न विचारताय? मला काँग्रेसबद्दल विचारा की. पवार, तुम्ही कसं बघता मॅडम त्यांच्या या सगळ्या गोष्टीकडे? कारण आता दोन्ही पक्ष एकत्रितरित्या लढणार. त्यांनी डिक्लेअरच करून टाकलंय की आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार, भाजप आणि राष्ट्रवादी. आता त्यांचा काय अजेंडा आहे मला माहिती नाही. कारण का यांची खेळी खासदारकीला वेगळी, आमदारकीला वेगळी, आणि जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते तेव्हा यांच्या सगळ्या खेळी वेगळ्या असतात. त्यामुळे माझ्या मते याबाबत जर तुम्ही दादांना आणि साहेबांनाच हा प्रश्न विचारला की त्यांच्या काय खेळी आहेत, कारण का बगैर खेळीचे पवार निवडणुका लढवत नाही. मॅम, आपण शहराच्या विकासाकडे बघूयात. गेली 4 वर्ष झाले प्रशासनाच्या हातामध्ये आपला सगळा कारभार होता आणि निवडणुका लांबच चालल्या होत्या आणि आता शेवटी आपल्या निवडणुका होतात. शहराच्या विकासाकडे आत्ताच्या नगरसेवक किंवा आत्ताची महानगरपालिका निवडणूक किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? तर हे अधिकारी खूप श्रीमंत झालेत. आणि दुसरी गोष्ट, मला आठवते मी शिक्षण मंडळ अध्यक्ष होते, जर मुलांना रेनकोट आणि स्वेटर मिळाले नाही तर अख्खी 1 महिना मालिका लागायची.
शिक्षण मंडळातला भ्रष्टाचार, मुलांना कपडे मिळणार का. पण आता अधिकारी असल्यामुळं तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही प्रश्न विचारता का नाही माहिती नाही मला, पण एकही पत्रकार प्रशासनाला प्रश्न विचारत नाही मुलांना एवढ्या थंडीत स्वेटर का नाही मिळाले. आज 6,000 मुलांना स्वेटर मिळालेले नाही आहेत. का नाही मिळाले? कुठं चुकतोय आपण? कुठं पैसे तुम्ही अकाउंटमध्ये घालताना चुकताय? बँकाला बसून तुम्ही का नाही विचारत की का मुलांचे पैसे डेबिट नाही होते? तर अशा बऱ्याच गोष्टी तसं महापालिकेत आहेत. लोक महापालिकेत चक्रा मारून मारून अधिकारी येतातच 11 वाजता, 1 वाजता जेवायला जातात, 3ला येतात आणि पुन्हा 5ला बंद करतात. म्हणजे जे सिनियर सिटीजन तिथं येतात ना, लिटरली डब्बा घेऊन येतात तिथं, त्या गवतामध्ये बसून डब्बा खातात आणि पुन्हा त्या अधिकाऱ्याला भेटतात. हे नगरसेवक असते तर यांची एवढी मनमानी चालली नसती, कारण का नगरसेवकावर आपला अधिकार असतो. आपण सांगतो बाबा माझं एवढं काम करून दे. आता खरंच अवस्था वाईट आहे, जनतेची खरंच अवस्था वाईट आहे. मॅम, महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी तयारी आता खूप जोरात चालू आहे, असं तुम्ही म्हणाल की वेळ खूप कमी पडतोय, तर काय वाटतं तुम्हाला पालिकेवर कुणाचं राज्य येईल, कुणाची सत्ता येईल असं वाटतं? आता बघा, एकेका प्रभागामध्ये एवढे पक्ष झालेत, अपक्ष एवढी लोक, म्हणजे माझ्यामध्ये तरी एकेका हे प्रभागामध्ये 10-12 लोक उभी राहतात. त्याच्यातली काही मतं खाण्यासाठी, काही आयत्या वेळेस पैसे द्या आम्ही बसतो म्हणणारी, ही वेगळी एक कॅटेगरी असते. ते सगळं मायनस झाल्यानंतर 6-7 कॅन्डिडेट त्याच्यामध्ये असते. आता त्या 6-7 कॅन्डिडेटमध्ये मला तरी असं वाटतं की आता लोक खूप कंटाळली आहेत. म्हणजे भले तुम्ही हिंदुत्व, राम मंदिर या सगळ्या गोष्टी सांगा, पण शेवटी घराचा खर्च बाईला भागवावा लागतो. नवरा जेव्हा पगार आणून देतो तेव्हा तिला सगळं ॲडजस्ट करावं लागतं. घरामध्ये जर आपला मुलाला नोकरी नाही लागली तर त्या आईला जे दुःख असतं ते वेगळं असतं. मग त्यावेळेस आम्ही असं नाही म्हणणार ना की अयोध्येला जाऊन तू तिथनं पैसे घेऊन ये. तर माझा सरळ आहे की आता लोक आपली परिस्थिती आणि राजकारणी काय करतात याचा समतोल बघतील, कॅन्डिडेट बघतील आणि मतं देतील, हा माझा अंदाज आहे. मॅम, बऱ्याच राज्यांमध्ये आपण बघितलं की सत्ताधारी पक्ष जो आहे BJP, शेवटच्या क्षणाला बायकांना पैसे देणं असेल, मोठ्या मोठ्या रकमा देणं असेल, वेगवेगळी आमिषे देणं असेल आणि मग निवडणूक आपल्या ताब्यात करून घेणं, या सगळ्या राज्यांमध्ये सर्रास होताना दिसत आहे. महानगरपालिकेत असे होण्याची किती शक्यता वाटते तुम्हाला? हे होणार ना. हे बघा, बिहारमध्ये तुम्ही 10,000 दिले महिलेला, म्हणजे त्या महिलेला जर विचारलं तर ती म्हणत होती हमारा बेटा हमको 100 रुपया नहीं देता तो हमको नीतीश 10,000 दे रहा तो हम का नहीं दे. असा त्यांचा डायलॉग होता की माझा मुलगा माझ्यावर भरोसा करत नाही, नितीश मला 10,000 देतोय, मी त्याला देणार. नंतर दादांनी, भाईंनी आणि भाऊंनी 1,500 आणले. त्या 1,500च्या यादीमध्ये पैसे कमवणाऱ्या बायकांनी नावं घातली, 1,500 घेतले. तर असा हा इथे हे पण होणार की पैसे वाटप. मी आता तुम्हाला म्हटलं, संजय राऊतांनी आता प्रेसमध्ये सांगितलं की एका उमेदवाराला 10 करोड देणार. म्हणजे विचार करा ना, माझ्या वॉर्डामध्ये समजा 50,000चा माझा वॉर्ड आहे, भरपूर झाले मला 10 कोटी रुपये वाटायला. आणि तो अफेक्ट करतो. तुम्ही जेव्हा एखाद्याच्या घरी जाऊन पार्सल देता पैशाचं, तर तो मिंदा होतो ना शिंदेंसारखाच, त्याला द्यावेच लागतील, 100% द्यावे लागतील. आणि ती बाई पण म्हणणार नाही दिले मला यांनी पैसे, या नगरसेवकाला मी नगरसेवकच करणार या बाबाला, आणि ती मत देणार. फक्त जे सुशिक्षित आहेत, म्हणजे आता मी तुम्हाला सांगते ना की दिवाळीमध्ये हे लोक आपल्याला एवढासा साबण दिवाळीचा, एक उठणं 10 रुपयाचं असं पाठवतात. तर आमच्या सोसायटीतल्या लोकांनी ते परत पाठवलं की आमची तेवढी लायकी आहे की आम्ही 5-6 हजाराचं दिवाळीला सामान आणू शकतो. पण काही काही लोक त्यालाही ॲडिक्ट झालेले, तर ते घेतात आणि मतही देतात. असंही आहे. म्हणजे ते ॲक्च्युली ते करप्शनच आहे. अनेक वॉर्डामध्ये आपण बघितलं की मतदारांची चोरी झाली आहे. काही नावं इकडे अर्धे, काही नावं इकडे अर्धे, असं ते सोयीनुसार झालंय, पक्षांच्या सोयीनुसार करण्यात आलं असे मध्ये आरोप झालेले होते. यावरती काय बोलाल तुम्ही? ते माझं नाव भवानी पेठेत पण आहे, माझं जुनं घर भवानी पेठेत आहे आणि कोरेगाव पार्कलाही आहे. मी 2दा हे केलं होतं की ते नाव कापल्या जावं. अजून माझं नाव तिकडं आहेच भवानी पेठेत, कारण का तिथं माझं जुनं घर होतं आणि आता माझं इथे. तर अशा तर खूप आहे, त्यांनी ते हेच केलेलं नाही. आणि बऱ्याच लोकांनी काय केलं आहे की म्हणजे मी माझ्या भागातलं बोलते, कोरेगाव पार्कमध्ये सगळे जे इन्व्हेस्टर्सचे फ्लॅट आहेत, जे फ्लॅटवाले आहेत ते मुंबईला शिफ्ट झालेत. मग नगरसेवक काय करतो, त्यांची यादी घेतो, त्यांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी बसनी घेऊन येतो, त्यांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था सगळी करतो आणि मग दुसऱ्या दिवशी मतं द्यायची, त्यांनी त्यांच्या घरी जायचं. ती पण गाडी तो नगरसेवकच देतो. तर असं असल्यामुळं आमच्या इथले जे आहेत लोक, त्यांच्याकडे मतदानाचा अधिकारच नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडं वोटिंग राईट पण नाही आहे, काहीच करू शकत नाही. पण आमच्या कोरेगाव पार्कमधली जेवढी बाहेर गेलेली लोक आहेत ती त्या इलेक्शनपुरती बरोबर येऊन निवडून हे देऊन जातात. तुम्हाला पक्षाने जर संधी दिली तर तुमचा अजेंडा काय असणार आहे? म्हणजे काँग्रेस पक्षाने असं म्हणताय का तुम्ही?
काँग्रेस पक्षाने संधी म्हणजे आता मी फॉर्म भरला तर संधी देणार ना, मी अजून फॉर्मच नाही भरला. का पण मॅडम तुम्ही का नाही भरला? आम्हाला नगरसेवक म्हणून तुम्ही हवे आहात. एक लक्षात घ्या, आजच्या तारखेला काँग्रेसकडे जे म्हणजे आता जे उमेदवार आहेत, तर एखादा एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला की खमका. एखाद्यानी बैलगाडी ओढायची असं मला नकोय. माझ्याबरोबर 3 दुसरे कॅन्डिडेट जे असतील, तेही कारण strong का असलं एकदा मी पाहिजे. हे भोगलंय. एक कॅन्डिडेट मला असा दिला की तो सारखा रडायचा, पैसे नाही आहेत, पैसे नाहीत, पैसे नाहीत, म्हणजे पत्रकं छापायलाही तो रडायचा. तर असे जर कॅन्डिडेट आपल्याबरोबर बांधले तर म्हणजे हम भी डुबेंगे सनम, तुझे भी साथ में लेके डुबेंगे असं नकोय मला. म्हणून मी थोडा विचार करून फॉर्म भरणार आहे. वा, ठीक आहे.